नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 9 ऑक्टोबर 2024। मित्रांनो, आज राज्यातील विविध भागामध्ये प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते ठिकाण आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा। तर आज आहे 9 ऑक्टोबर 2024। आज दुपारनंतर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी विदर्भातून आपण सुरुवात करणार आहोत। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्या अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतो। यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदल आपल्याला विजांच्या कडकडासह या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्या मराठवाड्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, माजलगाव, परळी, परभणी, नांदेड, अहमदपूर, लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते। विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, सासवड, पुणे या ठिकाणी दौंड, बारामती, श्रीगोंदा, चाकण, शिरूर या भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला कोकणपट्टीमध्ये देखील पाहायला मिळतोय। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आज आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार आज आपल्याला 9 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।